इटलीमध्ये बंद पडलेली धोकादायक मशिनरी भारतात तर आली. कोकणी माणसाला पुढे येणारा धोकाही समजला. पण आता पुढे काय? इन्स्टावर व्हिडिओ बनवून शेअर करून काही होणार आहे का? जनजागृती तर होईल, पण ही कंपनी बंद नाही होणार. सरकारची मदत तर आपण मागू शकणार नाही. निवडणुकीच्या वेळी ह्याच फॅक्टरीमधून फंडिंग जी नेत्या लोकांना मिळते, ह्याच कंपनीत कामही कोकणी माणूसच करतोय. तो रोज हळूहळू मृत्यूच्या दारात ढकलला जातोय, त्याला याची कल्पनाही नसेल. लोकल पत्रकार कोणी ना कोणीतरी एक पाऊल उचला. कोकणातील तरुण मंडळी तुम्हाला नक्की साथ देतील. कोकणी माणूस मुंबईत पैसे कमवतोय, व्हिडिओ बघतोय, स्टोरीलाही लावतोय. उद्या बॅग घेऊन परत तो जॉबलाही जाईल आणि हा विषय असाच शांत राहून जाईल. स्थानिक आमदार खासदार घंटा काही करणार नाहीत. बॅग उचलतील आणि बाहेरगावी स्थायिक होतील. पण कोकणी माणूस कुठे जाईल? एक व्हा आणि काहीतरी पाऊल उचला. ग्रामसभेत ठराव पास करा. ही कंपनी बंद करा. थोडे दिवस विरोध करून परत शांत बसायचं असेल आणि सोशल मीडिया पुरतं शेअर करत बसायचं असेल तर तुमच्या शेअरने काही होणार नाहीये. तपोवनासाठी नाशिककर एक झाले, अरावली पर्वतासाठी पूर्ण भारत एक होतोय. कोकणासाठी मात्र कोकणी माणूस एक होऊ शकत नाही. हेच आपलं दुर्भाग्य आहे. त्यांना नारळ द्यायला बोला, सुट्टी काढून नारळ देऊन येतील. पण कोकणासाठी, या मातीसाठी एक नाही होणार.